नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढे पण आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर नवीन आमच्या चॅनलला भेट देत असाल किंवा भेट दिलेली असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका. पूर्वीचे व्हिडिओ आमचे बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणून तुम्ही डायरेक्टली इथपर्यंत येऊ नका, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही स्ट्रक्चर कशी आहे, रचना कशी आहे, त्याप्रमाणे वाक्य कशी बनवली जातात ते आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे प्लीज व्हिजिट द्या आणि त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, कारण शॉर्टकट मार्गाने अवलंब करून काहीही होणार नाही. तुम्हाला ही वाक्य कळणार नाहीत कुठल्या काळात आहेत, काय आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथूनच पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागेल. आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणून काही नाही, की उशीर झाला तरी येईल, पण आपण सिस्टमॅटिकली त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचे जर मित्रमैत्रीण असेल तर त्यांच्याशी पण आमच्या चॅनलला शेअर करा, म्हणजे त्यांना पण त्याचा फायदा होऊन जाईल. हा चॅनल फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठी नसून सर्वांसाठी आहे, हे आम्ही सांगतच आलेलो आहोत. म्हणजे शालेय शिक्षणचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी व्याकरण हवं असेल तर ते पण आम्ही यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे. म्हणजे ते स्पीकिंग आहे तसंच ते आहे, त्याच्या थ्रूच आम्ही ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये पण लागतं, त्यांना पण हवं ते सगळं यामध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे जे व्यावसायिक आहेत, इंग्रजी शिकायचं असेल, बोलायचं असेल, असं ज्यांचं असेल त्यांच्यासाठी पण आमचं चॅनल खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण आमच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजचा व्हिडिओ आहे खूप काही शिकवून जाणारी वाक्य, म्हणजे महत्त्वाची वाक्य आहेत ती. चला तर मग सुरू करू. पहिलं वाक्य आहे, तिच्या घरात खूप मोकळं वातावरण आहे. तिच्या घरात खूप मोकळं वातावरण आहे. वाक्य आहे ना, देअर इज अ व्हेरी फ्री ॲटमॉस्फिअर इन हर होम किंवा हाऊस. देअर इज अ व्हेरी फ्री ॲटमॉस्फिअर इन हर होम किंवा हाऊस. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, गावाच्या काही भागात संचारबंदी होती. गावाच्या काही भागात संचारबंदी होती. वाक्य आहे ना, देअर वॉज अ कर्फ्यू इन सम पार्ट्स ऑफ द टाउन. देअर वॉज अ कर्फ्यू इन सम पार्ट्स ऑफ द टाउन. कर्फ्यू म्हणजे संचारबंदी, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, बेकारांच्या संख्येत 10% वाढ झाली आहे. बेकारांच्या संख्येत 10% वाढ झाली आहे. वाक्य आहे ना, देअर हॅज बीन अ 10% इन्क्रीज इन द नंबर ऑफ द अनएम्प्लॉयमेंट. देअर हॅज बीन अ 10% इन्क्रीज इन द नंबर ऑफ द अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेकार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, परिस्थितीमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. परिस्थितीमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. वाक्य आहे ना, देअर हॅज बीन अ स्लाइट इम्प्रूव्हमेंट इन दी सिच्युएशन. देअर हॅज बीन अ स्लाइट इम्प्रूव्हमेंट इन दी सिच्युएशन. त्याच्यानंतर पाचवं वाक्य आहे, टी व्हीचे कितीतरी हानिकारक परिणाम आहेत. टी व्हीचे कितीतरी हानिकारक परिणाम आहेत. वाक्य आहे ना, देअर आर सो मेनी हार्मफुल इफेक्ट्स ऑफ दी टेलिव्हिजन. देअर आर सो मेनी हार्मफुल इफेक्ट्स ऑफ दी टेलिव्हिजन. त्याच्यानंतर सहावं, बरंच काही करायचं शिल्लक आहे. बरंच काही करायचं शिल्लक आहे. वाक्य आहे ना, देअर रिमेन्स अ लॉट टू बी डन. देअर रिमेन्स अ लॉट टू बी डन. आता सातवं वाक्य आहे, स्टेशनजवळ अनेक हॉटेल्स आहेत. स्टेशनजवळ अनेक हॉटेल्स आहे. वाक्य आहे ना, देअर आर मेनी हॉटेल्स नियर द स्टेशन. देअर आर मेनी हॉटेल्स नियर द स्टेशन. त्याच्यानंतर आठवं वाक्य, या शाळेत चांगली शिस्त आहे. या शाळेत चांगली शिस्त आहे. वाक्य आहे ना, देअर इज गुड डिसिप्लिन इन धिस स्कूल. देअर इज गुड डिसिप्लिन इन धिस स्कूल. त्याच्यानंतर नेक्स्ट नववं आहे, काही अडचण आहे. काही अडचण आहे. वाक्य आहे ना, देअर इज अ प्रॉब्लेम. देअर इज अ प्रॉब्लेम. दहावं वाक्य आहे, तिच्या जिंकण्याची काही आशा आहे का. तिच्या जिंकण्याची काही आशा आहे का. इंट्रोगेटिव्ह आहे, प्रश्नार्थ वाक्य आहे. वाक्य आहे ना, इज देअर एनी होप ऑफ हर विनिंग. इज देअर एनी होप ऑफ हर विनिंग.
अशी ही वाक्य आहेत देअरपासून सुरू झालेली पण महत्त्वाची आहेत, तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील. आता खाली आहे जो सेकंड पार्ट्समध्ये टॉपिक आम्ही केलेला आहे, सेपरेटली केलेला आहे. तुला वाटतं का, तुला वाटतं काची वाक्य कशी असतात, मीन्स डू यू थिंकची वाक्य, ती बघूया. पहिलं वाक्य बघूया. ते स्वार्थी आहेत असं तुला वाटतं का, ते स्वार्थी आहेत असं तुला वाटतं का. वाक्य ना, डू यू थिंक दे आर सेल्फिश, डू यू थिंक दे आर सेल्फिश. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, मी मूर्ख आहे असं तुला वाटतं का, मी मूर्ख आहे असं तुला वाटतं का. वाक्य आहे, डू यू थिंक आय एम अ फूल, डू यू थिंक आय एम अ फूल. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, ती खरं बोलत आहे असं तुला वाटतं का, ती खरं बोलत आहे असं तुला वाटतं का. वाक्य ना, डू यू थिंक शी इज स्पीकिंग द ट्रूथ, डू यू थिंक शी इज स्पीकिंग द ट्रूथ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चौथं वाक्य, तू हे करू शकशील असं तुला वाटतं का, तू हे करू शकशील असं तुला वाटतं का. वाक्य ना, डू यू थिंक यू विल बी एबल टू डू धिस, डू यू थिंक यू विल बी एबल टू डू धिस. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, आपण पुढचं पाऊल काय आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं तुला वाटतं, आपलं पुढचं पाऊल काय असायला पाहिजे असं तुला वाटतं. वाक्य ना, व्हॉट डू यू थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी, व्हॉट डू यू थिंक आवर नेक्स्ट स्टेप शुड बी. त्याच्यानंतर सहावं वाक्य, किती खर्च येईल असं तुला वाटतं, किती खर्च येईल असं तुला वाटतं. वाक्य ना, हाऊ मच डू यू थिंक इट विल कॉस्ट, हाऊ मच डू यू थिंक इट विल कॉस्ट. त्याच्यानंतर सातवं वाक्य, हे डाग धुण्याने जातील असं तुला वाटतं, हे डाग धुण्याने जातील असं तुला वाटतं. वाक्य ना, डू यू थिंक धिस स्टेन विल वॉश आउट, डू यू थिंक धिस स्टेन विल वॉश आउट. स्टेन म्हणजे डाग. त्याच्यानंतर आठवं, ती काय करू शकते असं तुला वाटतं, ती काय करू शकते असं तुला वाटतं. व्हॉट डू यू थिंक शी कॅन डू, व्हॉट डू यू थिंक शी कॅन डू. त्याच्यानंतर नववं वाक्य, मी काय करायला पाहिजे असं त्याला वाटतं, मी काय करायला पाहिजे असं त्याला वाटतं. वाक्य बघा, व्हॉट डज ही थिंक आय शुड डू, व्हॉट डज ही थिंक्स आय शुड डू. लक्षात ठेवा, त्याला वाटतं म्हणून डज आलेलं आहे. लक्षात ठेवा, ही डज, ही शी साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे, त्यामुळे साध्या वर्तमान काळात एकवचनी असेल करता त्याला एस ई एस लागतो, तसं झालेलं आहे ते. ही म्हणजे तो आहे, त्याच्यामुळे डज आलेलं आहे. लक्ष द्या, तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पहा, म्हणून मी म्हणत आहे अगोदरचे व्हिडिओ पहा, नाहीतर तुम्हाला काही वेळा लक्षात येत नाही वाक्य कसं आहे ते. म्हणून सांगतो, व्हॉट डज ही थिंक आय शुड डू. आता डज ही कशाला आलं, प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद पहिलं आलं, त्याच्यानंतर करता ही आला म्हणून आलेलं आहे. हे छोट्या गोष्टी पण इग्नोर करू नका, लक्ष द्या. कळालं नसेल तर तुम्ही प्रिव्हियसचा आणि व्हिडिओ बघा, कारण तुम्ही जर इग्नोर करत राहिलात तर पुढे तो प्रॉब्लेम्स होऊन जाईल, आपल्याला काय कळणार नाही. त्याच्यामुळे परत सांगतोय, तुम्ही वाक्य बघा आणि त्याचप्रमाणे रचना येत नसेल तर तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये जा, बघा ते व्हिडिओ कुठे आहेत आणि त्याप्रमाणे शोधा. तुम्हाला शोधायला पण सोपं आहे, कारण प्रत्येक टॉपिकचा आम्ही सेपरेटली नेम दिलेला आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही ते काय करू शकता, फाइंड करू शकता. त्यामुळे लक्ष द्या आणि करा. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य आहे 10वं लास्ट, मला इंग्रजीत बोलता येईल असं तुला वाटतं का, मला इंग्रजीत बोलता येईल असं तुला वाटतं का. वाक्य ना, डू यू थिंक आय विल एबल टू स्पीक इंग्लिश, डू यू थिंक आय विल एबल टू स्पीक इंग्लिश. अशी ही वाक्य आहे. डू यू थिंक, तुला वाटतं म्हणजे वाटतं का म्हणून अशी वाक्य ही आहेत. ही पण खूप महत्त्वाची आहेत, बोलल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आपण जनरली हे बोलतोच, तुला वाटतं का, मला वाटतं का वगैरे अशी वाक्य आहेत, ती आपण बनवू शकतो. आणि तुम्ही एवढीच वाक्य नाही, अशी खूप वाक्य आहेत, तुम्ही बनवून ती करू शकता, ती बनवू शकता, त्याप्रमाणे सराव करू शकता. कारण बनवायची वाक्य कशी आहेत, ती खूप आहेत, लॉट ऑफ आहेत, अमर्यादित आहे, त्याला काही आहे त्याला काही नाही, लिमिट नाही आहे. त्यामुळे तुम्ही ती बघावी लागतात, शोधून काढावी लागतात, त्याप्रमाणे बनवावी लागतात. सगळी तर देणे आम्हाला इम्पॉसिबल आहे, पॉसिबल होत नाही, कारण कसं असतं आम्हाला पण वेळ असतं, वेळेचं बंधन असतं, त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. पण आमच्या
आमच्याने होईल तेवढी आम्ही तुम्हाला देण्याचा आमचं असेलच, प्रयत्न असेलच. त्याचप्रमाणे तुम्ही अजून सांगतोय, तुम्ही आमची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिथे पण भेट द्या, कारण तिथे पण आम्ही शब्द देत असतो, परत वाक्य वगैरे काही देत असतो. त्याच्यामुळे ते पण मिस आउट करू नका. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ, त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याचप्रमाणे फोटोज पण आहेत, शब्द पण दिले आहेत. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ, त्याच्यावर सिरीज असतात, कथा असतात, ज्या आम्ही अपलोड करत असतो. तिथे पण आम्ही बऱ्यापैकी इंग्रजीचा वापर करतो, म्हणजे कसं तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल, कॉन्व्हर्सेशन पण तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचं मनोरंजन पण होईल. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं ब्लॉगर पेज पण आहे स्मिताचा भाऊ म्हणून, तिथे पण तुम्ही माहिती मिळवू शकता. तिथे पण आम्ही व्हिडिओ थोडी माहिती देत असतो. त्याचप्रमाणे रिसेंटली आम्ही टेलिग्राम चॅनल पण चालू केलेलं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सक्सेस इंग्लिश विथ स्मिताचा भाऊ. तिथे जाऊन पण तुम्ही तिथे जाऊन पण तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे तिथे आम्ही वर्ड्स वगैरे देत असतो, म्हणजे महत्त्वाचे जे आहेत ते तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता. त्यामुळे हे इम्पॉर्टंट सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, तुमच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचा नक्की फायदा घ्या. त्यामुळे तुमचं अजून नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. फक्त यूट्यूब चॅनल बघून होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याला पण सपोर्टिंग म्हणून आम्ही दिलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला देता येईल म्हणून दिलेलं आहे. त्यामुळे त्याचा पण तुम्ही फायदा घ्या. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, लक्ष देऊन करा. कळलं नसेल तर पुन्हा बघा आणि इंग्रजी बोलायला शिका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.